मुंबई शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट आता समोर आलाय। महायुतीत बंडखोरीची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आली आहे। भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष अर्ज या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीतलं 5 टप्प्याचं मतदान झालं, त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकांचे या ठिकाणी रणसंग्राम सुरू आहे। शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। अनिल बोरनारे यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतले, एक भाजपच्या नावे तर दुसरा अपक्ष, त्यामुळे भाजपच्या वतीने त्यांना उमेदवारीची अपेक्षा आहे। त्यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बोरनारे सध्या अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीमध्ये आहेत। मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला मी उमेदवारी अर्ज आज आयुक्त कार्यालयातून घेतलेला आहे। मागील 25 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून शिक्षकांच्या सेवा शर्तीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न राज्यभरातले सोडवत आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून मी मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी मागितलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।